हेकेखोरपणा, वार्धक्य आपल्याला सर्वांना या वार्धक्यातून जायचंच आहे. अर्थात आयुष्याची दोरी बळकट असेल तर. अदरवाईज तसं काहीच मानवी आयुष्याचं सांगता येत नाही. आता हे वार्धक्याविषयी, हेकेखोरपणाविषयी आज मी का बरं बोलतोय? नुकतीच पुण्यामध्ये एक घटना घडलेली कानी आली की ज्या व्यक्तीला विस्मरणाचा आजार आहे, वय वर्ष 82 आहे, अशा या एका व्यक्तीचा हेकेखोरपणा पूर्ण कुटुंबाला नडला असं म्हणण्याची वेळ आली असती. परंतु त्या कुटुंबाचंच नशीब बलवत्तर म्हणून वाईट वेळ टळली. घडलं असं की एका परिवारातील हा ज्येष्ठ सदस्य, वय वर्ष 82, तसं पाहिलं ना तर समजूतदारपणे प्रत्येक व्यक्तीने, तो भले कितीही ॲक्टिव्ह असू द्या, कितीही व्यायाम केलेला असू द्या, कमीत कमी आजच्या युगात 75 नंतर उगाच टू व्हीलर चालवत मी कुठे जातो अशी मर्दुमकी गाजवायची काही गरज नाही. ज्या आपल्या एखाद्या कृतीमुळं अख्ख्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो, किंवा जर अपघात झाला तर आपणसुद्धा 6 महिने ते वर्षभर बेडमध्ये पडून राहू शकतो आणि मग परावलंबित्व आपल्याला येऊ शकतं, ही जाणीव 75च्या वाढदिवसाला प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनाला करून द्यावी आणि त्या अनुषंगाने पुढच्या आयुष्यात मी कोणतंही वाहन चालवणार नाही असं डिक्लेअर करावं आणि त्याच अनुषंगाने पुढचं आयुष्य व्यतीत व्हावं. ही अगदी हात जोडून मी विनंती करतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माझं काय, मी माझी गाडी व्यवस्थित चालवतो, मी माझ्या साईडने असतो, अशा फुशारक्या मारण्याचे हे दिवस नाही आहेत. तुम्ही कितीही व्यवस्थित असाल, पण तुमचं जे नैसर्गिकरित्या वय आहे त्या परत्वे तुमच्या शारीरिक हालचाली या थोड्या मंदावलेल्या असतातच. क्विक डिसिजन पॉवर जी आज गर्दीतून वाहन चालवताना लागते, ती तुमची मंदावलेली असते. त्यातून घडलेल्या घटनेतला हा 82 वर्षाचा सद्गृहस्थ, त्याला विस्मरणाचा सुद्धा आजार होता आहे. आणि मग हे महाशय, अर्थातच घरातली तरुण मुलगा असो, मुलगी असो, सून असो, हे तर त्यांना वारंवार बजावत असतात की आता तुम्ही गाडी चालवू नका, तुम्हाला कुठे जायचं तिथं रिक्षेने जा, कॅबने जा, आम्ही पैसे देतो. अशी अनेक कुटुंबांमध्ये या घटना मी पाहिलेल्या, असे संवाद मी ऐकलेले. कित्येक अशा वृद्धांना मी आत्ता जे सुरुवातीला वक्तव्य केलं त्याच पद्धतीने मी त्यांचं काउन्सिलिंग पण केलेलं आहे. तर हे 82 वर्षाचे गृहस्थ आपल्या मुलाची आणि सुनेची नजर चुकवून घरात असलेली विदाऊट गिअरची स्कूटर घेऊन घराच्या बाहेर पडले. सोसायटीच्या बाहेर गेले. कुठं जायचं होतं ते त्यांना ठरवलं होतं. तथापि त्या ठिकाणापर्यंत जायच्या आधीच त्यांना विस्मरण झालं आणि मग या विस्मरणाच्या ओघामध्ये ती गाडी त्यांची कोणत्या दिशेला गेली हे त्यांनाच कळलं नाही. नशीब त्या गाडीमध्ये पेट्रोल तसं भरपूर होतं आणि पुण्यातून एका सोसायटीमधून निघालेली ही 82 वर्षाची व्यक्ती पुणे मुंबई हायवेला त्या गाडीवर निघाली. ज्या हायवेला टू व्हीलर अलाउड नाही आहेत नवीन एक्सप्रेसवेवरती, त्या ठिकाणी ती गाडी जाण्याची संभावना निर्माण झाली. त्या रोडला ती गाडी गेली. इकडे 1 तास झाला, 1.5 तास झाला, अजून घरी आले नाहीत म्हणून सगळे विवंचन आहेत आणि सगळीकडं नातेवाईकांना फोनाफोनी सुरू झाली. तुमच्याकडं आलेत का, तुमच्याकडं आलेत का. मित्रांना फोन केले की बाबा घरात नाही आहेत, स्कूटी घेऊन बाहेर पडलेत, तुमच्याकडं आलेत का. त्यांना एकतर आजकाल मध्येच विस्मरणाचा झटका येतो आणि काहीही आठवत नाही, स्वतःचं नावसुद्धा ते सांगू शकत नाहीत, वगैरे चर्चा फोनवर सुरू झाल्या.
आता अशा विस्मरणाचा आजार असतानासुद्धा घरातले लोक गाफील राहिले असं मी कधी म्हणेन? की माहिती असूनसुद्धा तुम्ही त्यांना गाडीची चावी दिली, तेव्हा मी त्यांना दोष देईन. पण मी इथं असं गृहीत धरतोय की कोणतेही घरातली व्यक्ती इतकी गाफील नसते. कुठेतरी या म्हाताऱ्या लोकांचा हेकेखोरपणा हा कारणीभूत ठरतो. ह्या हेकेखोरपणामध्येच त्यांनी स्वतः ती चावी घेतली, गाडी बाहेर काढली आणि ते निघाले, असंच मी गृहीत धरतो. खरं खोटं नंतर बोलूयात याविषयी. ही व्यक्ती आता नक्की कुठं आहे? मोबाईलसुद्धा नीट वापरायचं कळत नाही, पण सोबत मोबाईल होता, नशीब. म्हणून सत्वर सोसायटीच्या आसपासच्या पोलीस स्टेशनला तो मुलगा, त्यांची सून आणि अजून एक त्यांचे कोणी 2 स्नेही असे सगळेजण गेले आणि त्यांनी ती चिंता तिथल्या अधिकाऱ्याला बोलून दाखवली. त्यांनी लगेच सायबर सेलला तो फोन नंबर कळवला आणि त्याचं सध्याचं लोकेशन कुठे आहे बघा. त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, नुसती रिंग वाजत होती, त्यांना उचलायचं कळत नव्हतं. हा विस्मरणाचा झटका. गाडी तर सुरू होती आणि मग या सायबर सेलनी त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन सांगितलं आणि लगेच त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांना कॉल केला गेला. ते लागले होते पुणे मुंबई हायवेवर. त्या अधिकाऱ्यांनी बरोबर त्यांचं लोकेशन हुडकून काढलं, त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. कोणताही धोका होण्याच्या आधी हायवेच्या थोडंसं पुढं गेले होते ते, तिथं जाऊन त्यांना कॅच करण्यात आलं. त्यांना थांबवलं, त्यांना व्यवस्थित एके ठिकाणी सावलीत घेऊन त्यांची विचारपूस सुरू केली, पण त्यांना विशेष उत्तरं देता आली नाहीत. शेवटी त्यांना त्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी नेलं, काय खायचं प्यायचं विचारलं, खाऊपिऊ घातलं आणि मग मुलाला आणि सुनेला फोन केला आणि त्यानंतर ही सगळी मंडळी बाय कार गेली. कोणीतरी गाडी चालवणारा बरोबर घेतला आणि मग येताना त्यांनी ती गाडी आणली. त्या व्यक्तीला सुखरूप घरी घेऊन आले. आता ही 82 वर्षाची विस्मरणाचा आजार असलेली ही वृद्ध व्यक्ती, तिने का बरं ही टू व्हीलर घेऊन बाहेर पडावं? का बरं संपूर्ण कुटुंबाला इतकं मोठं काळजीत टाकावं? म्हणूनच हा हेकेखोरपणा तुमच्या वयाच्या 65 नंतर थोडा थोडा स्वतःमध्ये बदल घडवत आपल्यापासून इतरांना काही त्रास होणार नाही, किंवा आपण जे वागतो त्याचा काही इतरांना त्रास होतो का, असे सगळे विचार 65 नंतर प्रत्येक व्यक्तीने करणं फार गरजेचं झालं आहे. आज समजा त्यांचं लोकेशनच सापडलं नसतं, मोबाईल नसता त्यांच्याकडं, तर काय घडलं असतं हो? आजकाल रस्त्यात जरी कोणी पडला, तो जरी समजा काही कुठला अटॅक येऊन जरी पडला, तरी पब्लिकची मानसिकता अशी होते की काय बेवडा पडला असेल पिऊन वगैरे, नका हात लावू, कदाचित कोणी उडवून गेलं असेल, तुमच्यावर येईल. अशा प्रकारची चर्चा करून त्याला ओलांडून पुढं जाणारी मानसिकता सगळी या समाजात आहे. क्वचित 100मधनं 200मधनं एखादा व्यक्ती पुढे येतो आणि मदतीला धावतो. ही आजही परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये या 82 वर्षाच्या वृद्धाचं त्या हायवेवरती काय झालं असतं देव जाणं. कार सुसाट असतात, त्यांना स्पीड मेंटेन करावा लागतो. ठिकठिकाणी स्पीड गन लागलेले आहेत, कॅमेरे लागलेले आहेत. आपल्यावर कुठली काही केस होते का, आपला स्पीड कमी जास्त होतो का, या गोष्टींकडं त्या ड्रायव्हर लोकांचं लक्ष असतं. आणि सुसाट चाललेले असतात या हायवेवरती, पुणे बॉम्बे हायवेवर कार सगळ्या. त्या अशा परिस्थितीत या माणसाकडं कधी कोणाचं काय लक्ष गेलं असतं, काय घडलं असतं? खूपच विचित्र घटना कदाचित घडली असती, पण ती टळली आहे. म्हणून सगळ्या वृद्धांना आणि कमिंग वृद्धांना, दोज हू आर अबाउट 65 and 70 बट ट्रीटिंग देमसेल्व्स ॲज व्हेरी यंग चॅप, अहो असू द्या, तुमची मानसिकता पॉझिटिव्ह असणं, सकारात्मक असणं, मी अजून माझं काही वय झालं नाही असं म्हणणं, हे सगळं सार्थ आहे. सगळं अतिशय, मी अगदी समर्पकरित्या सांगतो की योग्य आहे. परंतु जर तुमच्या वागण्यामुळं जर कुटुंबाला त्रास होणार असेल, नको ते धारिष्ट्य तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊन काही करत असाल, किंवा स्वतःला असलेला विस्मरणाचा आजार हा असतानासुद्धा तुम्ही जर टू व्हीलर चालवत असाल, घरापासून दूर जात असाल, तर हे मात्र खूप चुकीचं घडतं आहे. इतकंच सांगण्यासाठी, थोडंसं सर्व कुटुंबियांना सावध करण्यासाठी आणि त्या कुटुंबातल्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीने किती समजूतदारपणे आयुष्य जगलं पाहिजे हे सांगण्यासाठीच सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये हा व्हिडिओ. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल.